आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला। दिल्ली असं शहर आहे ज्याच्यावर सगळ्यांची नजर आहे आणि दिल्लीवाल्यांची ज्यांच्यावर नजर आहे त्या आज माझ्या पाहुण्या आहेत। राजकारणामध्ये जुन्या आहेत, दिल्लीवाल्यांची यांची चांगली ओळख आहे। प्लीज वेलकम दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता। आणि आपकी अदालत मध्ये आज आपल्या जज आहेत सुप्रसिद्ध पत्रकार ज्यांना तुम्ही टीव्हीवर बघता किंवा युट्यूबवर बघता। प्लीज वेलकम रिचा अनिरुद्ध। अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला। पहिला आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर। आपकी अदालत मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की ह्या दिल्लीवर लादल्या गेलेल्या सीएम आहेत। रेखाजी, जेव्हा दिल्लीची निवडणूक झाली होती तेव्हा तुम्हाला तर प्रोजेक्ट केलं नव्हतं मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याच्या रूपामध्ये, त्यामुळे आम आदमी पार्टीचे लोक म्हणतात की दिल्लीच्या लोकांनी यांना नाही निवडलं, यांना दिल्लीवर लादलं गेलं दिल्लीचं मुख्यमंत्री म्हणून। हे बघा रजतजी, दोन गोष्टी बोलायच्यात। एक तर देशाच्या 140 करोड लोकांचे गार्डियन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मला वाटतं त्यांच्यापेक्षा जास्त कुणाला कळू शकेल की दिल्लीसाठी कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे। जर त्यांनी मला निवडून संधी दिली तर हे दिल्लीसाठी ते जे सगळ्यात योग्य करू शकत होते तोच निर्णय घेतला असेल। आणि दुसरं की माझ्या रूपात देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला सन्मान देणं, एका महिलेला मुख्यमंत्रीच्या रूपात देशाची राजधानी दिल्लीमध्ये संधी देणं आणि ते देखील संपूर्ण शक्तीनिशी, तर ते कदाचित असा विचार करत असतील की ही भारतीय स्त्री आहे, हिला आपलं कौशल्य माहिती आहे, ज्या दिशेने जाईल स्वतःचा मार्ग नक्कीच निर्माण करेल। पण लोकांमध्ये आता उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची की ज्यावेळी हा निर्णय होणार होता मीडियामध्ये सुद्धा खूप सारी नावं चालू होती, म्हणत होते की स्मृती इराणी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनतील, प्रवेश वर्मांची मुलं टीव्हीवर बघून म्हणत होते की बाबा चीफ मिनिस्टर बनणार आहेत, तर मग रेखा गुप्ता कशा बनल्या? मी तर हेच म्हणू शकते की भारतीय जनता पार्टीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ज्या ग्रासरूट लेव्हलच्या सुद्धा एखाद्या व्यक्तीला, एका साध्या पार्श्वभूमीवरून आलेल्या एखाद्या नेत्याला, आपल्या खूप ट्रेन केलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा अशी संधी देऊन त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील की तो राज्याची व्यवस्था आणि जनतेच्या हितासाठी कार्य करू शकेल। तर मला सगळं क्रेडिट जे आहे शीर्ष नेतृत्वाला आणि पार्टीला द्यायचं आहे। तसं बीजेपी मध्ये म्हणतात ना की ज्याच्या नावाची खूप चर्चा होते त्याला संधी मिळत नाही। मग तुम्ही प्रयत्न केला होता की माझ्या नावाची चर्चा होऊ मी नये? खूप प्रयत्न केला की माझ्या नावाची चर्चा थांबावी, परंतु तुम्ही टीव्हीवाले वारंवार दाखवत होता की महिला बनली तर रेखा गुप्ता बनेल। तर मला काही माझ्या मित्रांनी सांगितलं हे यायला नाही पाहिजे। मी म्हणाले मी थांबवू सुद्धा शकत नाही, जे होतंय ईश्वराची त्यामध्ये कृपा असली पाहिजे। मला दिल्लीची सेवा करण्याची संधी मिळेल तर संपूर्ण शक्तीनिशी करेन आणि दुसरं काही मिळालं तर ते सुद्धा संपूर्ण श्रद्धेने करेन मी। असं सुद्धा म्हणायचे लोक की बीजेपी मध्ये जो पहिल्या लाईन मध्ये बसला असेल त्याचा नंबर येणार नाही। मग तुम्ही मागे बसला होता की मी पुढे अगदी बसला होता? दुसऱ्या लाईन मध्ये बसले होते, पहिल्या लाईन मध्ये नव्हते। मी सुद्धा 30 वर्षापासून पार्टीत काम करते, मला माहिती होतं की पहिल्या लाईनचा नंबर येणार नाही। तुम्ही फर्स्ट टाइम एमएलए आहात, प्रशासनाचा काहीच अनुभव नाहीये आणि इतकी मोठी जबाबदारी आहे, तर कधी भीती वाटली, कधी रात्री झोप नाही लागली की काय जबाबदारी मला मिळाली आहे? भीती सुद्धा वाटली, झोप सुद्धा रात्रीची उडाली आहे।
आधी बनण्याआधी मला तर जसं माझ्या एका गार्डियनशी मी बोलत होते. मी खूप घाबरले होते. तर म्हणाले, की "काय झालं?" मी म्हटलं, की "भीती वाटते." म्हणे, "भीती का वाटते?" "हरकत नाही, जे होईल ते होईल." मी म्हटलं, "ते नाही, ती गोष्ट नाहीये." म्हणे, "मग?" म्हटलं, "मी असा विचार करते, की जर मी काहीच बनले नाही, विधायकच्या नात्याने काम केलं तर ठीक असेल. मंत्री बनवून सुद्धा जर पार्टीने काम दिलं तरी सुद्धा चांगलं आहे. परंतु जर मुख्यमंत्री बनले तर मग कसं करणार मी?" तर ती भीती आधीचे काही दिवस राहिली. त्याच्यानंतर हे लक्षात आलं, की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्याबरोबर तुमचं नेतृत्व आहे, तुमचे साथी आहेत, तुमचे विधायक आहेत, तुमचं मंत्रिमंडळ आहे आणि इतकं मोठं प्रशासन आहे. जे सगळे लोक मिळून केवळ तुमचा विचार आणि नियत या 2 गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत, स्पष्ट असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हा एक प्रवास आहे. जेव्हा एकत्र मिळून चालू, तेव्हा दिल्लीच्या हितासाठी काम नक्कीच करू. हे बघा, 27 वर्ष भारतीय जनता पक्षाला वाट बघावी लागली दिल्लीमध्ये आपलं सरकार बनावं हे टोचत असायचं. 7ही एमपीज जिंकायचे, परंतु दिल्लीमध्ये हारत असायचे. आता हे एक सांगा, की मुख्यमंत्री व्हायच्या आधी मोदीजींना तुम्ही किती वेळा भेटल्या होता? मोदीजींना मी शेकडो वेळा भेटले. एका कार्यकर्त्याच्या रूपात, एका नेत्याच्या रूपात, सभासदाच्या रूपात, संघटनेची दायित्ववान कार्यकर्त्याच्या रूपात. मी मोदीजींना ओळखत होते, पण मोदीजी मला किती ओळखत होते मला नाही माहीत. जे आम आदमी पार्टीचे लोक आहेत ते असं म्हणतात, की या तर हरियाणावाले आहेत आणि ते असं म्हणतात, की हरियाणामध्ये जे गंगाराम काशीराम आरतवाले होते, त्यांच्या नात आहेत. तर यांचा दिल्लीशी काय संबंध? बरं हे सांगा, की दिल्लीचं स्वतःचं कोण आहे? आणि सगळे दिल्लीचेच आहेत. दिल्ली तर एक मिनी इंडिया आहे. भारताचं एक असं पिक्चर आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक व्यक्ती आहे. आणि एवढंच नाही तर गुजरातपासून ते आणि नॉर्थ ईस्टपर्यंत प्रत्येक राज्याचे लोक दिल्लीमध्ये आपली हजारो स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. आणि वर्षांपासून 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षांपासून ते लोक इथे राहतात. तर ही मिनी इंडिया एक दिल्लीचं स्वतःचं स्वरूप आहे. हं. आणि ते जे माझे बंधू, जे माझ्या आधी होते, जे आधी तर दिल्लीचे सुपुत्र होते, मग नंतर पंजाबचे पुत्र झाले आणि आता ते बिहारचे लल्ला होणार आहेत. मी तर दिल्लीचीच मुलगी आहे बाबा. तर दिल्लीसाठी माझं दायित्व आहे ते संपूर्णपणे फुल टाईम 24/7 दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या नात्याने काम करणं माझं कर्तव्य आणि मी ते करते. असं तर म्हणतात लोक, की पायामध्ये चक्र आहे. दिवसभर फिरत असतात. मला असं वाटतं, की दिल्लीचे लोक देशाची राजधानी असून सुद्धा इतक्या वर्षांमध्ये इतक्या जास्त त्यांच्या आशा श्रिंक झाल्या, सुकून गेल्या. कारण ते आता मोठ्या-मोठ्या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत. आज त्यांच्या छोट्या-छोट्या इच्छा राहिल्यात. ते म्हणतात, "माझ्या घरचा पुढचा नाला नीट व्हायला हवा. माझं सीवर ओव्हरफ्लो नको व्हायला. माझ्या घरापुढे खड्डे नसले पाहिजे." छोट्या-छोट्या इच्छांबरोबर दिल्लीने स्वतःला श्रिंक केलं. कारण त्यांनी पाहिलं, की जे सत्तेमध्ये होते, शासनात होते, ते दिल्लीच्या हितासाठी काहीच करत नव्हते. तर आज त्यांच्या आशांना पंख देण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं, की दिल्लीला एक फुल टाईम मुख्यमंत्री मिळणं आणि तो जो इतका सारा बॅकलॉग आहे, 27 वर्षांपासून जो बॅकलॉग झाला होता, ते काम करण्यासाठी मला दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कष्ट करावे लागतील. तुम्ही म्हणताय, की ते करत नव्हते. ते तर एका बॉटल बरोबर एक फ्री देत होते. ही गोष्ट तर योग्य बोललात तुम्ही. शिकलेल्या सरकारकडे इतकं जबरदस्त विजन होतं, की जे संपूर्ण देशामध्ये कुठे झालं नाही. ते त्यांनी केलं. ते म्हणाले, की आम्ही पाणी फ्री देऊ, वीज फ्री देऊ, बाटलीबरोबर बाटली फ्री देऊ. तर जनता खुश होती. त्यामुळे 2-2दा जिंकवलं त्यांनी. मग त्यानंतर जनतेच्या लक्षात आलं, की याने तर काही होणार नाही. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा हवंय, तुम्हाला शिक्षण सुद्धा हवंय, तुम्हाला हेल्थ सुद्धा हवी आहे, दिल्लीला प्रगती हवी आहे. दिल्लीला नशेमध्ये बुडवणारं सरकार त्यांना नको होतं आणि त्यामुळे जनतेने नाराज होऊन त्यांना इथून निरोप दिला. दिल्लीची जनता तुमच्या सरकारबद्दल काय विचार करते? 1-2 प्रश्न आपण पब्लिकमधून घेऊ शकतो. दिल्लीच्या आधीच्या मुख्यमंत्री आतिशीजींनी तुमच्यावर आरोप लावलाय की जेव्हापासून तुमचं सरकार बनलंय, सरकार तुम्ही नाही, तुमचे पती चालवत आहेत. पहिली गोष्ट तर मी या सामाजिक क्षेत्रामध्ये मागील
32-33 वर्षांपासून काम करते. 3 वेळा निगम परिषद, 3 वेळा विधायक निवडणूक, 2 वेळा दिल्ली विश्वविद्यालय छात्रसंघ. माझं काम कोणी दुसऱ्यांनी करावं याची गरजच नाही. परंतु हो, माझ्याबरोबर माझ्या टीमच्या रूपात हजारो कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतात. आज ते पार्टीचे लोकसुद्धा आहेत, आज ते RWAचे लोकसुद्धा आहेत, आज ते कुटुंबाचेही आहेत. मग कुटुंबाचं सदस्य असणं असं तर नाही सांगत की तुम्ही मदत नाही करू शकत. तर जसे हजारो कार्यकर्ते माझ्याबरोबर जोडलेत, तसंच माझ्या कुटुंबाचे सदस्य सुद्धा जोडलेले आहेत आणि मिळून काम करतात. रेखाजी, हे बरोबर आहे का की ज्यावेळी लग्न झालं होतं त्यानंतर काही काळासाठी तुम्ही पब्लिक लाईफ सोडून घरी बसला होता कुटुंबाची जबाबदारी घेऊन? रजतजी, मी तर अशा एका कुटुंबातून आले, जिथे जेव्हा मी दिल्ली विश्वविद्यालय छात्र संघाची निवडणूक लढली, आधी दिल्ली युनिव्हर्सिटीची सेक्रेटरी बनले, तोपर्यंत माझ्या कुटुंबामध्ये माहीत नव्हतं की काय असतं. जेव्हा प्रेसिडेंट बनण्यासाठी पार्टी म्हणाली की निवडणूक लढायची आहे, तेव्हा माझी आई म्हणाली की "बापरे! हे राजकारण सावकाराच्या मुलांचं काम तर नाहीये आणि मुलींना तर अजिबात यासाठी अलाउड नाहीये." आणि त्याचप्रमाणे जेव्हा लग्न झालं, तर तिथे सुद्धा साधारण अशीच मानसिकता होती की ठीक आहे, साधं सरळ आयुष्य असावं, आपली गृहस्थी सांभाळावी. तर हे पार्टी, भारतीय जनता पार्टीच मी समजते की कारण एक नेतृत्व होतं की त्यांनी अशी मुलगी, जी चांगलं काम करू शकत होती समाजामध्ये जोडून, त्यांनी मला तिथून शोधलं, माझं बोट पकडलं, पार्टीमध्ये घेऊन आले, काम दिलं आणि हळू-हळू इतकं नरिश केलं की ते अंकुरित बीज आज एका वृक्षाच्या शेपमध्ये आलं आणि आपल्या सावलीने हजारो लोकांची मदत रोज करू शकते. आता मी असं ऐकलंय की तुम्ही देशामध्ये जिथे कुठे जाता तिथे स्त्रिया नक्कीच तुमच्या जवळ येतात आणि त्यांना असं वाटतं की हो, यांच्यापासून इन्स्पायर होऊ शकतो. देशाची अर्धी लोकसंख्या, तुम्ही हा बघा, भगिनी बसल्या आहेत, आज त्या सगळ्यांना नक्कीच असं वाटत असेल की रेखा गुप्ता मुख्यमंत्री नाही बनल्या, त्यांना वाटतं की आम्ही मुख्यमंत्री झालोय. आणि त्यांचं इतकं प्रेम माझ्यावर आहे की मी जिथे जाते, तुम्ही इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 2 फूट लांबच दिसून येतील, पण जिथे मी जाते माझ्या या भगिनी माझ्याभोवती घोळका करतात, हात पकडतात, मिठी मारतात आणि इतके आशीर्वाद देतात. त्यांना वाटतं की जे आयुष्यात आम्ही करू शकलो नाही, आज आमच्या एका बहिणीला संधी मिळाली आहे, तर तुम्ही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एक प्रश्न आणखी घेऊ शकतो आता आपण? आता सध्या जितके मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण आहेत आणि तुम्ही त्यांच्यापासून का प्रभावित आहात? मला माझे आवडते मुख्यमंत्री योगीजी आहेत. कारण ते तुम्हा सर्वांना सुद्धा आवडतात, त्यामुळे मलाही आवडतात. ही एक अशी वेळ आहे जिथे आपण एका ब्रेकसाठी थांबू शकतो. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. दे आर सच अ गुड ऍक्टर. त्यांच्या ऍक्टिंगला तोड नाही. ते केजरीवाल साहेब 2 नंबरचा फालतूचा शर्ट घालून येणार, 42 येतो त्याचं 42 घालणं, छोटे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की सीएम म्हणून यांचे दुहेरी मापदंड आहे. रेखाजी, असं म्हणतात ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तुमच्याबद्दल म्हटलं जातं की मुख्यमंत्री बनताच केजरीवाल मागे लागले. ते म्हणतात तुम्ही त्यांच्या शीश महलाबद्दल खूप बोलत होता, पण आता तुमच्यासाठी एक खूप मोठा राजमहाल तयार होत आहे. जी व्यक्ती जे रामलीला ग्राउंडच्या आंदोलनातून निघाला, मी खुर्ची नाही घेणार, मी निवडणूक नाही लढणार, मी गाडी नाही घेणार, मी बंगला नाही घेणार, आणि त्याच्यानंतर जे 80 करोड जनतेच्या घामाच्या कमाईच्या पैशाने आपल्यासाठी पर्सनल स्वतःच्या यूजसाठी एक घर बनवतात आणि जिथे करोडो रुपयांचे पडदे असतात, करोडो रुपयांचं तुमचं बाकी सामान असतं, आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही करता, आणि जनता जेव्हा त्यावर प्रश्न विचारते,
एक असं घर ज्यांचे कधी गेटचे दरवाजे कधीच कुणासाठी उघडले नसतील, कुणी एक जण आत जाऊ शकत नव्हतं. ती त्यांच्या पर्सनल यूजची गोष्ट होती. परंतु आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या नात्याने ज्या काही माझ्याकडे सुविधा आहेत त्या दिल्लीच्या जनतेच्या आहेत. आज जर मला 4 महिने मुख्यमंत्री बनून झाले आहेत, तर मी माझ्या घरातून, माझ्याकडे जर जागा नसेल तर मी माझ्या गल्लीत टेबल खुर्ची लावून बसते आणि हजारो लोक दररोज तिथूनच मी त्यांची सुनावणी करते. तर आजपर्यंत मला सरकारकडून कुठलाच सरकारी आवाज मिळालेला नाही. परंतु जर आज जो आवाज मला दिला जातोय तो सुद्धा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये क्वचितच कुठल्यातरी मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल, की एक जागा जिथे LGच्या 4th ग्रेडचा एम्प्लॉई बसत असेल. संपूर्ण दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आवासच्या नावाने काहीच नव्हतं. माझ्यासाठी खूप सोपं होतं की ते मुख्यमंत्री आवास होतं, मी गेले असते आणि तिथे राहिले असते. परंतु मी नकार दिला की नाही, या शीश महालामध्ये मी जाऊन राहणार नाही. मला सरकार कुठला तरी आवास, कारण जनता जे हजारो लोक तुम्हाला भेटायला येतात त्यांना अटेंड करण्यासाठी देतील तर मी तिथे राहीन, अदरवाईज मी नाही राहणार. आज एक घर जिथे दररोज तुमचं पब्लिक डीलिंग होऊ शकतं, सकाळ संध्याकाळ जेव्हा लोक येतात, ते मला दिलंय आणि माझं घर सगळ्यांसाठी उघडं आहे बाबा. तुम्ही कधीही येऊ शकता, येऊन बघा. केजरीवाल साहेबांच्या इथे तर कोणी जाऊ शकत नव्हतं, परंतु दिल्लीच्या तुमच्या आपल्या मुख्यमंत्रीकडे त्यांना भेटायला तिकडे. हो मग तुमच्या लक्षात येतंय ना की ते जे होतं ते जाणं तसं किती खतरनाक होतं. परंतु मी सगळे, माझ्याकडे तर केवळ दिल्ली नाही, उलट दिल्ली NCR मधून सुद्धा जेव्हा लोक येतात तर आमचं घर, आमचं ऑफिस, जिथे कधीच आधीची सरकार असताना कुणी जाऊ शकत नव्हतं, त्या सगळ्यांसाठी खुलं आहे. मुख्यमंत्री तुमची आहेत, माझा वेळ तुमचा आणि माझं घर सुद्धा तुमचंच आहे. आता बघा, जे तुमच्या घराविषयी 28 जूनला PWDचं एक टेंडर निघाला आहे, ज्यामध्ये लिहिलंय की मुख्यमंत्र्यांचं जे घर बनेल त्यामध्ये 24 AC असतील, 5 स्मार्ट TV असतील 9-9 लाख रुपयांचे, 3 मोठे झुंबर लागतील, 115 लाईट्स लागतील, 23 सीलिंग फॅन्स लागतील, 6 गीझर असतील, हाय क्वालिटी RO असेल, 10 फ्लडलाईट्स असतील, ॲडव्हान्स CCTV असेल आणि टॉप क्लास इंटरनेट. सर, मी उद्याच माझं ऑफिस सुरू करते. मी तुम्हाला आमंत्रण देते की तुम्ही नक्की या आणि या सगळ्या गोष्टी ज्या माननीय आम आदमीचे पार्टीचे नेता सांगतायत ते नक्कीच चेक करा. मी एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छिते, ते लोक ज्यांनी भ्रष्टाचाराची पराकाष्ठा दिल्लीमध्ये केली, ते लोक ज्यांनी दिल्लीचं इतकं नुकसान केलं आणि दिल्लीवाल्यांनी तरी सुद्धा त्यांना 10 वर्षांचं इतकं क्लिअर कट मॅन्डेट दिलं आणि आज जर ते येऊन दिल्लीचं माहोल खराब करत असतील, दिल्लीच्या लोकांना मिसगाईड करत असतील, आज आमच्या घरामध्ये म्हणजे जे वाटत होतं त्यांच्या डोरमॅट जितक्याचे आहेत तितक्याचं माझं संपूर्ण घर आहे, तितक्यांचे त्यांचे डोरमॅट आणि पडदे लागले होते. तर आज ते असं म्हणतील, माझ्यावरती आरोप लावणं त्यांना शोभा देत नाही. तर एवढंच सांगायचंय की बागवान ने भी न जाने कैसे कैसे शौक पाल रखे हैं, फूलों के गमलों में कांटे संभाल रखे थे. इस सियासत में तो चित भी उनकी, पट भी उनकी, हमने क्या बेवजह सिक्के उछाल रखे हैं? तो बात नहीं करेंगे. अत्यंत ट्रान्सपरंट आहे माझं आयुष्य. कोणीही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठेही मला शोधू शकता. मी काही त्यांच्यासारखी गुप्त मीटिंग्स करत नाही. माझ्याजवळ 100 मोबाईलचा साठा नाहीये की आज पकडलो गेलो तर मोडेन ते तोडेन. एक नंबर आहे, एक घर आहे. जनता सांगेल तिथे राहीन, नाही तर कुठेतरी मनामध्ये राहीन. आज सुद्धा रस्त्यावर राहते. जनतेमधून 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण. हे जे केजरीवालजींनी त्यांच्या वेळी जो एक शीश महाल तयार केला होता आणि त्याच्यामध्ये चांगले पैसे सुद्धा लागलेत, आता तुम्ही त्याचं काय कराल? बरोबर आहे. अगदी महिलांसारखं बोललात. नक्कीच माझं हेच आयोजन आहे की तो जनतेचा पैसा होता जो तिथे वाया घालवला गेला. प्रयत्न माझा हा असेल की त्यांच्यासाठी मी असा निर्णय घ्यावा की तो जो पैसा आहे तो पुन्हा खजिन्यात यावा आणि त्याचा जनतेचा लाभ व्हावा. काम होईल. तुम्ही जर तिथे राहिला असतात तर काही नुकसान नसतं झालं.
झोप नसते लागली मला. ते दिसत राहिलं असतं की कसे लोक त्रासलेले आहेत आणि केजरीवाल साहेब इथेच राहून निर्धास्त होते. ते पडदे सुद्धा उघडत नसायचे. जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जातच नव्हता. ते आपल्या घराच्या 4 भिंतीमध्ये बसून राहायचे. मला तर आज सुद्धा त्यांच्या पार्टीचे सुद्धा एम-एल-ए येऊन म्हणतात, की आम्ही हे सचिवालय कधी पाहिलंच नाही, की इथे सीएमचं ऑफिस सुद्धा आहे. तर आज ते सचिवालय, आज ते सगळे ऑफिसेस, हजारो लोकांच्या येण्या-जाण्याचा रस्ता बनलेत, ज्या अशा गल्ल्या होत्या, जिथे लोकांच्या येण्या-जाण्याला निषेध होता. आणखी एक प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये लोकांना येण्या-जाण्याचा प्रॉब्लेम होत आहे. तो आहे तुम्ही जी बंदी घातली आहे जुन्या गाड्यांवर. बरेचसे असे लोक आहेत जे रिटायर्ड आहेत, ज्यांच्याजवळ त्यांच्या आयुष्याची संपत्ती ती एक गाडीच आहे. वृद्ध लोक आहेत, कधी बँकेत जातात किंवा पोस्ट ऑफिसात जातात, कधी लागलं तर डॉक्टरकडे जातात. आता या वयामध्ये ते कुठून नवीन गाडी विकत घेतील आणि जुनी गाडी कुठे स्क्रॅपमध्ये विकतील? रजतजी, दिल्लीचं दुर्भाग्य हेच आहे, की आज देशाची राजधानी असून सुद्धा जगाच्या चित्रामध्ये दिल्लीला सगळ्यात पॉल्युटेड सिटी घोषित केलंय. आणि ही इथल्या आधीच्या सरकारांनी ही जबाबदारी कधीच निभावली नाही, की दिल्लीमध्ये राहणाऱ्यांसाठी शुद्ध हवेचा प्रबंध करावा. असं काहीतरी काम करावं ज्याने पोल्युशन संपेल, कमी होईल. आणि वर्षानुवर्ष जेव्हा ह्या गोष्टी चालत राहिलेल्या, जेव्हा दिल्ली गॅस चेंबर बनली, मग त्याला ग्रीन कॅपिटल बनवायला हवं होतं. मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर कोर्टाने निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर एनजीटीने ऑर्डर द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सीईए, क्यूएमने आपली पुस्तकं उघडली, की आम्ही दिल्लीचं भलं करू. सगळ्यांनी आपापल्या ऑर्डर काढल्या आणि ही जी ऑर्डर आहे, की 15 वर्षापेक्षा जुनी गाडी जर तुमची असेल, तिला पेट्रोल मिळणार नाही. हा सरकारचा आदेश नाहीये. हा सन्माननीय कोर्टाचा आदेश आहे, एनजीटीचा आदेश आहे, सीएक्यूएमचा आदेश आहे. आणि मला स्वतःला ही गोष्ट माहिती आहे. मला स्वतःला असं वाटतं की हे योग्य नाही. आणि मी दिल्लीच्या जनतेला संपूर्णपणे आश्वस्त करते की त्यांचा विचार, त्यांचं विजन आणि त्यांच्या अधिकारांची बाब मी स्वतः प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मांडू. भले ते कोर्ट असो, भले ते एनजीटी असो आणि भले प्रशासन असेल. मी दिल्लीच्या जनतेबरोबर अन्याय होऊ देणार नाही. आता बघा किती सारे लोक आहेत जे व्हिडिओज पोस्ट करतायत, लिहित आहेत, वृत्तपत्रांमध्ये लिहित आहेत. ते म्हणतायत की 82 लाख रुपयांची मर्सिडीज खरेदी केली होती, आता मला 2.5 लाख रुपयांमध्ये विकावी लागत आहे. कुणी म्हटलं की माझी एक गाडी होती जी केवळ 70,000 किलोमीटर चालली होती, मी तर चालवलीच नाही गाडी आणि ती सुद्धा मला विकावी लागत आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि अशा हजारो केसेस आहेत, जे लोक आज सुद्धा, माझे स्वतःचे वडील गाडी ठेवत होते ओकेजनली, की चला आता लग्नाला वगैरे जाऊ तेव्हा चालवू, आणि स्वतः स्कूटरवर जात होते ऑफिसला. तर असे हजारो कुटुंब, मिडल क्लास फॅमिली आहेत जे गाडी ओकेजनली यूज करतात. आणि बरोबर सुद्धा आहे, सरकारचं काम न करण्याच्या कारणामुळे जो आदेश दिला गेलाय त्याचे परिणाम जनतेला नाही भोगायला लागले पाहिजेत. आणखी पॅरामीटर्स असू शकतात. आणि हा कुठला न्याय की दिल्ली एनसीआर पेट्रोल देऊ शकतो आणि दिल्ली नाही देऊ शकत, तर ते अर्धा किलोमीटर बाहेर जाऊन पेट्रोल नाही घेऊ शकत का? सरकारने कधी या मुद्द्याला रिप्रेझेंटच केलं नाही. ते स्वतःचं त्यांचं ॲक्सेप्टन्स आहे. हे स्वतःच मागचं सरकार, केजरीवाल साहेबांनी हा जो गाड्यांचा स्क्रॅप करण्याचा आदेश स्वतः बनवला, त्यांनी मागील 1.5 वर्षापासून इथे स्क्रॅप करत होते ते गाड्या, आणि अशा उचलून घेऊन जातात जसं काही एकदम कुठली तरी रेड केली आणि तिथे जातात, त्यांच्या गाड्या उचलतात आणि दुसऱ्या दिवशी समजतं की स्क्रॅप झाल्या. हे दिल्लीच्या जनतेबरोबर वारंवार अन्याय होतोय. काम सरकार करत नव्हतं आणि झेलावं लोकांना लागत होतं. परंतु आता होणार नाही असं. आता नाही होणार. दोन्ही गोष्टी करेन मी. मी काम सुद्धा करेन जनतेच्या हितासाठी आणि अन्याय झेलू सुद्धा देणार नाही. आवाज उठवेन, परखडपणे उठवेन. पण दिल्लीच्या आधीच्या मुख्यमंत्री आतिशी सिंग त्या तर असं म्हणतायत की 62 लाख गाड्या आहेत ज्यांच्यावर ऍक्शन होईल, ज्या बदलाव्या लागतील. तर बीजेपी वाल्यांनी नवीन गाड्या बनवणाऱ्यांकडून चांगला पैसा घेतलाय, हे देणगी बरोबर घेतली आहे. आहे. हे जे डोकं चालतं ना, हे त्यांचंच चालायचं. ते पूर्ण दिवस बसून हेच ब्रेनस्टॉर्मिंग करायचे. काय करायचं म्हणजे दे आर सच अ गुड ॲक्टर. त्यांच्या ॲक्टिंगला तोड नाही. ते केजरीवाल साहेब 2 नंबरचा फालतूचा शर्ट घालून येणार, 42 येतो त्याचं 42 घालणं, ते छोटे.
त्या मुख्यमंत्री आतिशीची डबल चेअर लावण्या मी तर भरत आहे. ते रामजी गेलेत वनवासात, जेलमधून येतील. म्हणजे नाही येत बाबा मला नाही येत या सगळ्या गोष्टी. तुम्ही जे करू शकत होता असा इतिहास सांगा, जिथे 2 खुर्च्या लावून मुख्यमंत्री बसला असेल, की ते रामजी येतील जेलमधून तर मग बसतील. तुम्ही या गोष्टी बोलत आहात. तुम्हीच तर सगळं काही केलेलं आहे. आम्ही तर 4 महिन्यांपासून आहोत साहेब. तुम्हाला जेव्हा वारंवार कोर्ट लाथाडत होतं की पॉप्युलेशनवर काम करा, तेव्हा तुम्ही काही केलं नाही. तुम्ही केवळ ऑड इव्हन करत बसले. त्यांनी पोल्युशन संपलं ऑड इव्हनने, तेव्हा लोकांना त्रास झाला. आज जेव्हा तुम्ही केलेले कारनामे जनता भोगते, तेव्हा तुम्ही ट्विट करून सांगताय हे होतंय ते होतंय, परंतु मी त्यांना तरी सुद्धा विश्वास देते. चिंता नका करू. दिल्लीच्या जनतेचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि मी करणार. तुम्ही म्हणताय की पोल्युशनसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही. ते तर असं म्हणायचे की मी एक असं केमिकल बनवलं आहे, चाऱ्यावर टाकलं तर ते लगेच संपून जाईल. मी सांगू तुम्हाला, मी जेव्हा बजेट वाचायचं होतं तेव्हा मी विचारलं बाबा अधिकाऱ्यांना बोलावून की काय काय काम झालंय. तर मी म्हटलं त्या चाऱ्यावर औषध होणार होतं त्याचं काय झालं. केजरीवाल साहेब खूप गाणं गात होते टीव्हीवर, चाऱ्यावर औषध बनवतोय म्हणून. म्हणतात हो ते औषध बनू शकलं नाही, परंतु मी म्हटलं की एवढा प्रचार केला त्याचा, किती खर्च केला होता प्रचारावर. तर म्हणतात ते 80 करोड झाले होते फक्त. म्हणलं औषध तर तयार केलं. म्हणतात ते नाही जमलं. म्हणजे जी गोष्ट तयारच नाही त्यासाठी 80 करोडचा खर्च, जे काम झालं नाही त्यासाठी. असं एक एक्झाम्पल नाहीये. एक शॉपिंग फेस्टिवल करण्याची योजना आखली त्यांनी. शॉपिंग फेस्टिवल करूयात. तर त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर, म्हणजे त्या शॉपिंग फेस्टिवलच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केला जवळजवळ 27-28 करोड रुपये. नंतर मी बघितलं कधी झालं हे, म्हणे झालंच नाही हे. म्हणजे ते लोक केवळ बोलणार सर. ते तुम्ही करू देत नव्हतात ना बीजेपीचे हो. लोक. आम्हीच तर हुशार होतो की त्यांचा शीश महल बनवू देत होतो आणि काम नव्हतो करू देत. आम्ही त्यांना भ्रष्टाचाराचं दारूनीती बनवून दिली. एकाबरोबर एक आम्हीच अलाउड केलं होतं की तुम्ही करा, परंतु बाकी कामं करू देत नव्हतो. जे त्यांनी करायचं होतं ते सगळं करायचे ते, आणि जे नव्हतं करायचं ते LG कडे, PM कडे आणि बाकी लोकांकडे आता द्यायचे बघा ते लोक. जसं पोल्युशनसाठी ते म्हणायचे की आम्ही सुद्धा ढग बनवून त्यातून पाऊस पाडू इच्छित होतो. इट्स नाही. कॉल्ड आर्टिफिशियल क्लाउड, ज्याबद्दल आज तुमचं सरकार बोलत आहे. तर आम्हाला तर करू दिलं नाही आणि हे स्वतः करतायत. हो, ही गोष्ट तर खरी आहे नक्कीच, की जे त्यांना करायचं होतं आम्ही खूप साऱ्या जागी थांबवलं. आम्ही दिल्लीचं नुकसान करण्यासाठी थांबवलं. आम्ही दिल्लीच्या जनतेच्या आशेची गळचेपी करण्यापासून थांबवलं. जिथे-जिथे ते भ्रष्टाचार करत होते त्या सगळ्या अड्ड्यांवर छापा मारण्याचं काम सुद्धा केलं. तर दिल्लीच्या जनतेच्या वेदना समजून आम्ही जे जेव्हा केलं ते दिल्लीच्या जनतेला माहिती आहे, आणि तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी कधी काय-काय केलं ते सुद्धा जनतेसमोर आहे. तेव्हाच तर हा निर्णय झालाय. नाहीतर काय कारण होतं हे निर्णय घेतील. तुम्ही शाळांमध्ये भ्रष्टाचार केले, तुम्ही औषधांमध्ये भ्रष्टाचार केले, हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार केले, प्रत्येक जागी ते भ्रष्टाचार केले. हे केजरीवाल म्हणतायत की मोदीजींनी वचन दिलं होतं, जिथे झोपडी तिथे घर. पण रेखा गुप्तांच्या राज्यामध्ये जिथे झोपडी तिथे मैदान. दिल्लीचं दुर्भाग्य बघा तुम्ही. 27 वर्ष त्या सरकारांनी राज्य केलं. 15 वर्ष काँग्रेसने, 10 वर्ष, 12 वर्ष केजरीवाल साहेबांनी, ज्यांनी कायम हा प्रयत्न केला की गरीब गरीबच राहावा. त्याला कधीच कुठल्या सुविधा दिल्या जाऊ नयेत, कुठलं घर दिलं जाऊ नये. 50,000 फ्लॅट बनून तयार उभे होते. केंद्र सरकारने बनवले की गरीब माणसाला देऊन टाका. ते खंडर झाले. करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट संपली, परंतु कधी गरीबाला दिलेच नाहीत. हे मोदीजी होते की जे म्हणाले की तुमच्या झोपड्यांच्या बदल्यात घर देऊ, चांगलं घर देऊ, आणि द्यायला सुरुवात केली. आज ज्या घरांबद्दल ते बोलतायत, तुम्ही मला सांगा, या जनतेने मला सांगावं की ज्या लोकांना घरं दिली गेली आहेत, झोपड्यांना, त्यांच्याकडून ती घरं रिकामी केली गेली नाहीत का? ज्या एजन्सीज, ज्या लँड ओनिंग एजन्सी आहेत त्या रिकाम्या केल्या गेल्या की नाही? किंवा मग जे लोक रेल्वे लाईनच्या एकदम ट्रेनच्या रुळावरतीच राहत आहेत, सिक्युरिटी थ्रेड आहेत, सिग्नल दिसून येत नाही, जर त्यांना कोर्टाच्या ऑर्डरने सन्मानाने दूर केलं जावं असा आदेश असेल तर त्यांना दूर केलं जाणार नाही का? तुम्ही दिल्लीच्या झोपडीवाल्यांना वारंवार घाबरवून, त्यांना मिसगाईड करून हे सांगू इच्छित आहात की बाबा तुमचं घर तुटतंय, जेव्हा हे पहिलं सरकार आहे ज्यांनी लोकांना
झोपडीवाल्यांना घर देण्याची गोष्ट केली आणि आज सुद्धा मी अटळपणे सांगू इच्छिते. झोपडीत राहणारे की एक पॅरामीटर आहे सर, मला सांगायचंय. एक पॅरामीटर 2015 मध्ये बनलं, जे स्वतः आम आदमी पार्टीच्या सरकारने बनवलं, की बाबा 2015च्या आधी जे दिल्लीमध्ये येऊन राहिले ते लोक, त्यांना घर दिलं गेलं पाहिजे. तर आज त्या पॅरामीटरच्या आत जे लोक येतायत त्यांचे रजिस्ट्रेशन, त्यांना घरं दिली जातायत. तर जे लोक त्यातून उरलेत, जे तुम्हीच लोकांनी ठरवलंय, तर ते लोक म्हणतात, की बाबा आमचं सुद्धा घर असलं पाहिजे. तर एकतर तुमच्याकडे 2 पद्धती आहेत, की तुम्ही बनवलेली पॉलिसी चुकीची होती. आम्ही ती पॉलिसी बदलावी आणि असं म्हणावं, की जे 2 महिन्यांमध्ये आलेत त्यांना सुद्धा घर देऊ, कारण ते टॅक्स पेयर आहेत. तर ते आम्हाला विचारतील, की आम्ही टॅक्स देतो आणि तुम्ही लोक काल आलेल्या व्यक्तीला सुद्धा देत आहात, 15 वर्षाआधीच्यांना सुद्धा देत आहेत आणि 40 वर्षाआधीच्यालाही देत आहेत. कुठेतरी थांबावं लागेलच. आम्हाला पूर्णपणे, पारदर्शकपणे दिल्लीचा जो प्रत्येक व्यक्ती जो झोपडीमध्ये राहतो, त्याला चांगल्या सुविधा, चांगलं घर आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचंय. त्या गरिबाचं मूल सुद्धा चांगल्या वातावरणात शिकावं, वाढावं आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही रूपात बेकायदेशीरपणे कुठल्याही झोपडीला तोडलं जाऊ नये, हाच आमचा आदेश आहे. रेखाजी, मी खूप सारे गरीब लोकांचे व्हिडिओज पाहिले ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात. अशोक विहारचे, वजीरपूरचे. ते असं म्हणतायत की रात्री 3 वाजता डिमॉलिशन झालं. आमची दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये डेट होती. आम्हाला स्टे मिळू शकत होता, परंतु उडवून टाकल्या. हे बघा, तुम्ही ज्या जेलरवाली गोष्ट सांगताय, की अशोक विहारबद्दल बोलताय. एक 1675 घरं बनवून त्या झोपडीमध्ये राहणाऱ्यांना स्वतः प्रधानमंत्रीजींनी चावी दिली, स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये. त्या झोपडीमध्ये जितकी कुटुंब राहत होती आणि जितके त्यातले एलिजिबल होते, त्या सगळ्यांना घरं देण्यात आली. असे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये नव्हते येत अशी 200-250 कुटुंब उरली आणि त्यांना वारंवार कोर्टाने वारंवार लँड ओनिंग एजन्सी DDAने नोटिसेस दिल्या, की कृपया तुम्ही या जमिनी रिकाम्या करा, कारण तुम्हा लोकांना फ्लॅट्स देण्यात आले आहेत. ते सुद्धा लाखो रुपयांचे फ्लॅट एकेका व्यक्तीला, म्हणजे एकदम असे दिले गेले, की तुम्ही यामध्ये राहा येऊन. जर त्यानंतर काही लोकांनी त्यांना मिसगाईड केलं आणि ते तिथून गेले नाहीत आणि एजन्सी आपली कारवाई करत असेल, तर यामध्ये सांगा, त्यांना चुकीचं म्हणायचं की त्यांना चुकीचं म्हणायचं, कोर्टाला चुकीचं म्हणायचं. कोर्टामध्ये ते गेले, कोर्टाने स्टे नाही दिला. तर त्यानंतर काय करू शकतो तुम्ही किंवा आम्ही? ज्या लोकांना द्यायचंय, आज सुद्धा मी म्हणते की त्यांना द्यायचेच आहेत आणि मी सिरियसली त्यांच्यासाठी एफर्ट्स करते. वारंवार ती जी 50,000 घरं आहेत सरकारद्वारा बनवलेली केंद्राच्या फंड्सने, त्यांना सुद्धा आम्ही व्यवस्थित करतोय, म्हणजे ते देता येतील. नवीन घरांची सुद्धा योजना करतोय. कुठल्या सरकारने केलं? केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे आजचे सरकार करतंय. मी ते केजरीवाल यांचा व्हिडिओ बघितला, ज्यामध्ये ते पब्लिकला सांगत होते की 40 लाख झोपडीवाले आहेत दिल्लीमध्ये. जर हे सगळे रस्त्यावर उतरले तर रेखा गुप्ताला त्यांची आजी आठवेल. आजी तर मला आठवतेच. का? कारण केजरीवाल साहेब जेव्हा दिल्ली सोडून गेले ना, ते इतका गोंधळ घालून गेलेत. त्यांनी पूर्णपणे ही तयारी करून ठेवलीये, की बाबा दिल्लीला विकसित करताच येणार नाही. जोपर्यंत ते होते, त्यांनी ना पोल्युशनवर काम केलं, त्यांनी ना कचऱ्याच्या ढिगावर केलं, ना त्यांनी कधी इन्फ्रास्ट्रक्चरवर. केवळ दिल्लीच्या लोकांना त्यांनी फ्रीबीज दाखवली, पाणी विजेच्या गोष्टी करत राहिले. एक फ्लायओव्हर, एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, एक डेव्हलपमेंटल काम त्यांच्याद्वारे कधी दिल्लीमध्ये केलं गेलं नाही. आज जेव्हा मी या गोष्टी बघते, इतकी गुंतागुंत करून तुम्ही सांगता, तुम्ही सांगा ना त्या व्यक्तीला, की बाबा तुम्हाला असे घर दिले जाते, ते त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा तुम्हाला कुठून मिळतील? तुमची इच्छा आहे की गरिबाने तिथेच राहावं, त्याच्या आयुष्यामध्ये कधी प्रकाश येऊच नये आणि त्यामुळेच तुम्ही त्याला भडकवत आहात. तर दिल्लीची जनता इतकी मूर्ख नाहीये. या झोपडीतही हुशार लोक राहतात, त्यांना माहितीये त्यांना काय करायचंय आणि कुणाबरोबर राहायचंय. तर केजरीवाल साहेब, तुम्ही प्रयत्न करू नका आणि करून तरी बघा, की 40 लाख लोक तुमच्यासाठी येतात, की त्यांना त्यांच्या योजनांवर काम करणाऱ्या, त्यांना सुविधा देणाऱ्या सरकारबरोबर येतात. ते तर असं म्हणत होते की तेच झोपडीवाले आहेत ज्यांच्या घरामध्ये निवडणुकीदरम्यान बीजेपीचे नेता जाऊन रात्री राहत होते. त्यांना आपलं म्हणत होते, रात्र त्यांच्या घरी घालवत होते. आता त्याच झोपड्या तुटतायत तर त्यांना वाचवायला कोणी येत नाही. आज सुद्धा तेच आहे. तुम्ही जर 4 झोपड्यांना दिल्लीच्या 675 क्लस्टरशी कंपेअर केलं तर साहेब असं नाही होणार. आज संपूर्ण दिल्लीमध्ये 675 क्लस्टर आहेत. ॲक्शन कितीवर झालेत? केवळ 4 वर. त्यामधल्या 3 वर कोर्ट केस होती आणि 1 ची लँड ओनिंग एजन्सी, ज्यांनी त्यांना ऑलरेडी घरं दिली होती, त्यांनी रिकामी केली.
या 4 व्यतिरिक्त दिल्लीमध्ये कशावरही कुठलीच ऍक्शन घेतली नाही. तुम्ही त्यांच्यावर म्हणजे कुंभकर्ण आहेत आपले केजरीवाल साहेब. 6 महिने पंजाबमध्ये राजकारण करत राहिले तेव्हा त्यांना दिल्लीची आठवण आली नाही. त्यांना नाही माहित की या 4 महिन्यांमध्ये दिल्ली तिथे पुढे गेलीये. परंतु आज जशी संधी मिळाली, निवडणूक पंजाबची संपली तर लगेच उडी मारून आले आणि मग म्हणतायत झोपडीवाल्यांची बाब सांगायला लागले. मग त्यांच्याबद्दल अरे इतकी वर्ष तुम्ही होते, तुम्हाला सरकार चालवण्याची पूर्ण संधी मिळाली, एका तरी झोपडीवाल्याला तुम्ही घर दिलं का? तुम्ही मला सांगा, कोणीही झोपडीवाल्याने येऊन सांगावं की मला केजरीवाल सरकारने घर दिलं? एकही मिळणार नाही सर. आजचं सरकार लाखो लोकांना घर देण्याची योजना बनवतंय आणि सिरियसली त्यावर काम करतंय. तुम्ही असं म्हणताय की दिल्लीमध्ये जे लाखो लोक झोपड्यांमध्ये राहतायत त्यांना तुमचं सरकार, केंद्र सरकार पक्की घरं देतील आणि जिथे झोपडी आहे तिथेच घर देतील? 100%. 100%. हे बघा, हा अनेक वर्षांचा बॅकलॉग आहे, वेळ नक्कीच लागेल, परंतु निश्चिंत होऊन तुम्हाला कुठेच कुणीही अडवत नाही. तुम्ही तुमच्या जागी राहा. उलट पहिल्यांदा आपल्या सरकारने ते काम केलं जे कधीच कुणी केलं नाही. 700 करोड रुपयांचं बजेट मी ठेवलं यासाठी की झोपड्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. 700 करोड रुपये कशासाठी? की त्यांचे नाले, रस्ते, शौचालय, स्नानघरं. आज सुद्धा झोपड्यांमध्ये उघड्यावर आंघोळ करतात महिला. आज सुद्धा त्यांना टॉयलेटला जाण्यासाठी घाण शौचालय यूज करावं लागतं. कधीच चिंता केली नाही. माफ करा, ना केजरीवाल साहेबांनी ना त्यांच्या आधीच्या पण ते सरकारने. सगळे लोक वोट तर केजरीवालजींनाच देतात. हे बघा, तुमचं मूल त्याला नाही माहित की बरोबर काय आणि चूक काय. तुम्हालाच शिकवावं लागतं. हळूहळू त्याच्या लक्षात येतं की माझे जे आई वडील आहेत तेच माझ्यासाठी योग्य विचार करतात. तर विचार करणारी, योग्य काम करणारी पार्टीज त्यांना कधी मिळाल्याच नाहीत. आज जेव्हा ते बघतात माझी गल्ली बनतेय, माझं शौचालय बनतंय, माझ्या मुलांसाठी पार्क बनतंय, स्कूल उभं राहतंय, तेव्हा त्यांना जाणवतं की याच्या आधी मी कुठल्या अंधारात होतो, कधी माझ्यासाठी कोणी हे केलंच नाही. आज जी फॅसिलिटी मला मिळते आधी का नाही मिळाली? आज जर 700 करोड रुपये सरकार बजेटमध्ये ठेवू शकतं, काम करू शकतं, तर आधीच्या सरकारने का नाही केलं? ही गोष्ट तर त्यांच्या सुद्धा लक्षात येते. जनतेमधून प्रश्न घेऊयात आपण. केजरीवालजींनी आपल्या ऑफिसमध्ये भीमराव आंबेडकरांचा आणि भगतसिंगांचा फोटो लावला होता, ते तुम्ही हटवले होते आणि त्यावरच आतिशीजींनी प्रोटेस्ट केला होता. तर हे खरं आहे का? हे बघा, ही जी पार्टी आहे ना, ही आंदोलनाची पार्टी आहे. आंदोलनातून आलेली. रामलीला मैदानातून जेव्हा स्वतः सरकारमध्ये होते तेव्हा सुद्धा धरण्यावर बसायचे. मुख्यमंत्री असून केजरीवाल साहेब आणि जलमंत्री असून आतिशीजी धरण्यावर बसलेले जगाने पाहिलेत. तर ही तर सुरुवातीपासूनच अपक्ष पार्टी राहिली आहे. तर आता जसं त्यांनी सांगितलं की आता हे लोक सत्तेत आलेत, आता आम्ही लोक अपक्ष काय करणार? आता धरणं आंदोलन करायचंय. आता ऑफिस माझं, मी ठरवायचंय की मला फोटो पुढे लावायचा आहे की मागे लावायचा आहे. माझ्या पाठीच्या मागे बाबासाहेबांचा फोटो, भगतसिंगचा फोटो, मी त्या फोटोजला इथे घेऊन इथे लावले माझ्या भिंतीवर. आणि अरे, मुख्यमंत्र्यांनी फोटो काढून टाकले. मग ते मी त्या सगळ्यांना बोलवलं, या तुम्ही. खोलीत बसवून चहा पाजला. मी म्हटलं, मॅडम फोटो तिकडे नाही तिकडे. अच्छा, फोटो इथे लावले. मी तर मला वाटतं समोर असले पाहिजे म्हणजे नमस्कार करेन. मग यामध्ये काय हरकत आहे? ओ हो हो. मग माझ्या खोलीमधून उठून बाहेर गेले. पुन्हा पाठी उचलली. होऊ देणार नाही, होऊ देणार नाही. ते फोटो काल सुद्धा तिथेच होते, आज सुद्धा तिथेच आहेत. सगळं काही तसंच आहे. परंतु ही तुमची श्रद्धा आहे की कुणाला तुम्ही पाठ दाखवून बसता आणि कुणाला समोर ठेवून बसता. हे तर तुमचं. पण माझ्या असं आहे मते की right आहे. काही हो, आतिशीजी तुम्हाला आठवतच राहतात. त्या मला खूप, मला येऊ दे ना येऊ दे, त्यांना माझी आठवण येतेच. त्या संपूर्ण दिवस एक सर्व्हेलन्स कॅमेरा लावून माझ्यावर बसतात. आज रेखा कुठे गेल्या, आता काय करतायत. मग माझी सकाळी आठवण काढतात की तुम्ही या घटनेवर ट्विट नाही केलं. मग मी ट्विट करते. मग मला आठवण करतात की तुम्ही ते तिकडे नाही गेलात. मग मी म्हणते ठीक आहे. मग त्या म्हणतात ते करायचं होतं ना, तुम्हाला हे द्यायचं होतं. हो, आत्ता देते. तर शी इज माय फ्रेंड. त्या माझी खूप काळजी घेतात आणि जितकी मी स्वतःची काळजी घेत नाही त्यापेक्षा त्या माझी जास्त घेतात. तर मी थँक्स म्हणू इच्छिते. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. काम नसतं जरी केलं तरी कमीत कमी सिस्टम गुंतवून तरी ठेवली असती ना. दिल्लीला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेला ढकललं तरी नसतं जे त्यांनी केलं. तुमचं बोलणं ऐकून मला ते जुनं गाणं आठवत आहे. न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहाँ जाते,
अगर दुनिया चमन होती तो वीराने कहाँ जाते। वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की ह्या मागील सरकारच्या चांगल्या कामांना थांबवत आहे. आता एक मोठी तक्रार आहे केजरीवाल साहेबांची. आता जसं रिसेंटली ते असं म्हणाले की आम्ही तर यमुनेची स्वच्छता केली होती. यमुनेची वाईट अवस्था, आधी अमोनियाचा फेस जो 3-4 दिवस दिसून यायचा, आता ते विष दररोज दिसून येतं. असं सरकार चालवत आहेत रेखाजी. एक सरकार ज्याला चांगला व्यवस्थित कार्यकाळ मिळाला. 10 वर्ष संपूर्ण असे भरलेले टेन्युअर, इथवर की 12 वर्षांचा जवळजवळ टेन्युअर मिळाला. तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणालात की बास आता मी अशी यमुना स्वच्छ करून टाकेन. मग तुम्ही 5 वर्षांनंतर म्हणालात की नाही नाही आता नाही केली, एकदा केवळ संधी द्या, पुढच्या वेळी नक्की करेन. मग जेव्हा तुम्ही पुढची वेळ आली तेव्हा तुम्ही म्हणाला नाही होऊ शकलं नाही, ते माझ्याकडनं राहून गेलं, पण पुढच्या वेळी नक्की करेन. एक सरकार असं दुसरं सरकार ज्याला येऊन केवळ 4 महिने झाले. सगळी समस्या काय आहे, उपाय काय आहे, करायचं काय आहे, या गोष्टी समजून घेऊन मी तुम्हाला थोडंसं 2 मिनिट घेऊन सगळ्यांना समजावते. यमुनाजी जी यमुनोत्रीपासून सुरू होते प्रयागराजपाशी संपते. जवळजवळ 1400 किलोमीटरचा पूर्ण यमुनेचा स्ट्रेच आहे. त्यामधील 48 किलोमीटर पुढे जाते. आज जिथे यमुना दिल्लीमधून पुढे जाते तिथे फ्रेश वॉटर येत नाही. जितकं पाणी येतं ते सगळंच्या सगळं पिण्यासाठी थांबवलं जातं. काय जातं नदीमध्ये? जे 200 नाले दिल्लीमध्ये चालू आहेत, मोठे मोठे नाले, नजफगड नाला, शहादरा नाला, ते सगळे यमुनेला येऊन मिळतात. असेच्या असे घाणीने भरलेले, गाळाने भरलेले, कचरा, मलबा सगळं यमुनेमध्ये पडतं. कधीच त्या सरकारने काम केलं नाही. मी आल्यानंतर ही यमुना स्वच्छ कशी होईल तर लक्षात आलं की सगळ्यात आधी या नाल्यांना टॅप करायला हवं. या नाल्यांना तुम्ही थांबवून स्वच्छ करून त्याची BOD लेवल नीट करून मग यमुनेमध्ये सोडाल. माहिती घेतली तर 38 जे STP प्लांट होते त्यांच्यातील 22 DPCCची गाईडलाईन त्यांच्या स्टँडर्डवर खरे उतरू शकत नव्हते, तर ते चालतच नव्हते. तुमचा रोज जवळजवळ 3800 MLD तो तुमचा गाळ तुमच्या नाल्यांमधून निघतो. प्रोसेस 1200 सुद्धा होऊ शकत नाही. सगळ्याच्या सगळा नदीमध्ये वाहून जातो. आज सरकारने येताच सगळ्यात आधी त्या सगळ्या नाल्यांची टॅपिंग योजना बनवली. त्यांच्यावर STP जुने बनले होते 38, त्यांना अपडेटेड आणि अपग्रेडेड करण्यासाठी काम केलं. मग नवीन डिसेंट्रलाइज STP, कारण जोपर्यंत तुम्ही त्या नाल्यांना सुधारणार नाही, त्याचं पाणी स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत तुम्ही यमुनेला स्वच्छ करू शकत नाही. आज दिल्लीमध्ये इतके सारे इंडस्ट्रियल एरिया आहेत ज्यांचं फ्लुइड जे निघतं त्याच्यावर कुठलंच टॅपिंग नाहीये. काहीच त्यांच्यासाठी असे काहीच ते बनले नाहीयेत STPs ज्याच्यावर त्यांचं जे फ्लुइड आहे ते नीट होईल. त्याच्यामध्ये इतकं केमिकल मिसळलंय जे नदीमध्ये पडतं तर फेस बनतो. त्या सगळ्यांना टॅप करण्याचं काम आम्ही करतोय. आज जे हरियाणाच्याकडून फॅक्टरीज जे फ्लुएंट येतं त्याला टॅप करण्यासाठी आम्ही हरियाणाशी बोललो. पूर्णपणे यमुनेमध्ये पडणारं 1 लिटर पाणी सुद्धा स्वच्छ होऊन त्याच्यामध्ये यावं याची संपूर्ण कार्ययोजना बनवून 9,000 करोडचं बजेट आम्ही यावर्षी ठेवलंय आणि वारंवार स्टेप बाय स्टेप त्यावर काम. एका दिवसाचं काम नाहीये. तुमच्यासारखे सिनियर रिपोर्टर्स जेव्हा विचारतात की कधीपर्यंत होईल, मी खोटं बोलत नाही त्यांच्यासारखं. मला माहिती आहे काम अवघड आहे, परंतु मी म्हटलं ना की आमची काम करण्याची पद्धत, त्यामध्ये आम्हाला ज्या एक्सपर्ट्सना इन्व्हॉल्व करायचं होतं, ज्या टेक्नॉलॉजी घ्यायला हव्या होत्या, ती सगळी कामं या 4 महिन्यांच्या दरम्यान आम्ही एक क्षण त्यावर काम केलं. 1 मिनिट सुद्धा मी त्याचा वेस्ट केला नाही आणि वेळ जात होती तसं त्या सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात, दुरुस्त व्हाव्यात. त्या 1700 कॉलनी तुमच्या ज्या दिल्लीमध्ये अनऑथराइज कॉलनीज आहेत जिथे सीवर लाईन्स नाहीच आहेत, त्या सगळ्यांमध्ये सीवर लाईन्स याव्या यासाठी आम्ही काम सुरू केलं. त्या झोपड्या ज्या सीवर लाईन्स शिवाय चालतायत त्यांचं सिवेज जाऊन सरळ नाल्याबरोबर जुळतंय, नाला जाऊन यमुनेत पडतोय, त्या नीट करण्यासाठी तिथे सीवर लाईन टाकणं, तिथे पाईपलाईन टाकणं, ही सगळी कामं आता सरकार करतंय. आणि यामध्ये जितकं सॉलिड वेस्ट आहे, जितका तुमचा मलबा पडलेला यमुना फ्लडमध्ये ते बाजूला करायचं. त्याच्या फ्लोसाठी आम्ही हरियाणाशी बोलणं किंवा उत्तर प्रदेशशी बोलणं की यमुनेमध्ये फ्लो वाढावा.
प्रत्येक फ्रंटवर सरकार लढाई लढतंय आणि मी ही अतिशयोक्ती नाहीये. माननीय प्रधानमंत्रीजींपासून ते प्रत्येक व्यक्तीला जी चिंता आहे यमुना स्वच्छतेची, ती चिंता आमची त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि आम्ही लोक प्रामाणिकपणे त्यावर काम करतोय आणि हळूहळू दिल्लीला ती स्वच्छ यमुना, अविरल यमुना दिसून यायला सुरुवात होईल असं मी आश्वासन देते. पण तुम्हाला आठवत असेल केजरीवालजी तर म्हणाले होते की यमुनेच्या स्वच्छतेने काही वोट मिळत नाही. ते तर लक्षात आलं त्यांच्या. त्यांची आस्था तर इलेक्शनच्या बरोबरच बदलली जाते. जेव्हा इलेक्शन जे येतं त्याच प्रकारे बनली जाते. आम्ही तसे लोक नाही आहोत. जर आमची निष्ठा यमुना, माता यमुनेशी जोडली आहे तर ती जोडलेली आहे. इलेक्शन असो किंवा नसो, वोट मिळो ना मिळो, जर आपल्या सगळ्या भारतीयांची एक इच्छा आहे की माता यमुना आपल्या अविरल रूपात दिल्लीमध्ये वाहत राहावी तर ती पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. आणखी एक त्यांची तक्रार आहे, तुम्ही मोहल्ला क्लिनिक बंद करून टाकले. ते आतिशीजी असं म्हणाले की तिथे उपाय, औषधं, टेस्ट सगळं काही फ्री मिळत होतं. हे बघा, हे तर तुम्ही दिल्लीच्या जनतेला विचारा. ढोंग आणि दिखाव्याचं ते सरकार, त्यांना प्रोपोगंडा करण्याची जी पद्धत माहीत होती, विकण्याची पद्धत की पब्लिसिटी कशी होते. सांगितलं ना, काम इतकं होतं, पब्लिसिटी इतकी असायची. मोहल्ला क्लिनिक काय होतं? रस्त्याच्या कडेला नाल्यांवरती एक पोर्ट केबिन लावायचं. तिथे एक असा डॉक्टर बसवला, ज्याला हे सांगितलं गेलं की बाबा पर पेशंट ₹40 मिळतील तुला. तर तुम्ही सांगा तो डॉक्टर रुग्णाला बरं करेल की पेशंटची लाईन लावेल? मग ते यामध्ये भ्रष्टाचार, त्यामध्ये घोटाळा की 1 दिवसामध्ये मी 500 पेशंट अटेंड केले, त्याच्या हिशोबाने मला पेमेंट दिलं जावं. जिथे ना औषध होतं, जिथे ना व्हॅक्सिनेशन होतं, त्याचं काय कंपॅरिझन आहे आरोग्य मंदिराशी? आरोग्य मंदिर तुमचं फुल फ्लेज्ड प्रायमरी हॉस्पिटल आहे, डिस्पेन्सरी आहे, ज्याच्यामध्ये मेडिकल स्टाफ आहे, पॅरामेडिकल स्टाफ, तुमचे नर्सिंग स्टाफ, ते सगळे लोक असतात. जिथे औषध तुम्हाला मिळतील, तिथे तुम्हाला व्हॅक्सिनेशन मिळेल, तिथे तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल, तुम्हाला तिथे फर्स्ट एड मिळेल. एवढंच नाही तर तिथे टेस्टिंगसाठी सुद्धा संपूर्ण प्रोव्हिजन आहे. प्रत्येक गोष्ट तिथे फॅमिली प्लॅनिंगचे जे ते आहे ते सुद्धा जनतेला दिलं जातं. तर एक प्रायमरी सेक्टरची हेल्थ केअर तुम्हाला आरोग्य मंदिराकडून मिळते आणि ती अशी सुविधा आहे. आज दिल्लीमध्ये आम्ही 1100 पेक्षा जास्त आरोग्य मंदिरं बनवण्याचं जे काम सुरू केलंय, ज्यामध्ये जवळजवळ 100 आरोग्य मंदिरं आम्ही दिल्लीत बनवली आहेत. ते दिल्लीच्या जनतेसाठी केंद्र सरकारचा दिला गेलेला तो आशीर्वाद आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप मोठं समाधान मिळणार आहे. मोहल्ला क्लिनिक तर एक फ्रॉड होतं. दिल्लीच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकून त्यांच्या पैशाचा दुरुपयोग करणं आणि ज्यामध्ये फॅसिलिटी नावाची कुठली गोष्टच नव्हती. आज आरोग्य मंदिर जिथे जिथे उघडलंय, लोक खुश आहेत. त्यांना जाणवतंय की आज खऱ्या अर्थाने त्यांना हेल्थच्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या आहेत. तुम्ही जाऊन कधी सुपरवाइज सुद्धा करतात, बघता की जे आरोग्य मंदिर तुम्ही उघडलंय ते खरंच योग्य प्रकारे काम करत आहे का? माझं कामच आहे की दिल्लीच्या जनतेची प्रतिनिधी 24/7 त्यांची मुख्यमंत्री कधी तुम्हाला आरोग्य मंदिरामध्ये दिसून येईल, कधी कुठल्या शाळेत, कधी कुठल्या नाल्यावर उभी असलेली. तर जनतेसाठी जी कामं आम्ही ठरवली आहेत ती नीट इम्प्लिमेंट झाली आहेत की नाहीत आम्ही वारंवार चेक करतो. मी सुद्धा, माझे मंत्री सुद्धा आणि आमचे विधायक सुद्धा. एक दावा त्यांचा हा आहे की जे कट्टर इमानदार मनीष सिसोदिया जी होते, त्यांनी देशामध्ये एक खूप चांगल्या एज्युकेशन पॉलिसीचं मॉडेल तयार केलं होतं. दिल्लीच्या स्कूलची अवस्था सुधारली होती आणि अशी सुधारली होती की न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याची चर्चा होत होती. ज्या एज्युकेशन मॉडेलबद्दल ते बोलायचे की एज्युकेशन मॉडेल संपूर्ण जगामध्ये दिल्लीचं एज्युकेशन मॉडेल, तुम्हाला सांगू, दिल्ली सरकारचे टोटल स्कूल 16 लाख मुलं आहेत. स्कूल आहेत 799. त्या 799 मधील केवळ 253 पक्क्या बिल्डिंग आहेत. बाकी आज सुद्धा सेमी फिनिश बिल्डिंग मध्ये राहतायत किंवा टिन शेड मध्ये राहतायत. असं दिल्लीचं एज्युकेशन मॉडेल आहे, ज्याला ते शिकलेलं सरकार म्हणत होतं की आमचं एज्युकेशन मॉडेल जगामध्ये सगळ्यात उच्च आहे. आता बघा, आणि त्यामध्ये सुद्धा किती मोठे घोटाळे केले. बाथरूमला सुद्धा क्लासरूम त्यांनी डिक्लेअर करून टाकलं आणि एक एक क्लासरूमवर 40 लाखाचा खर्च, 50 लाख एका क्लासरूमवर. इतक्या कोटींचा खर्च. तेव्हाच तर सीएजी रिपोर्ट आला, तेव्हाच तर आज त्यांचे सगळे लोक जेलमध्ये जाऊन आलेत. इतका जास्त भ्रष्टाचार क्वचितच दिल्लीच्या इतिहासात कुठल्या सरकारने केला असेल.
अमेरिकेमध्ये कौतुक होत होतं ना. हो, एकदम बरोबर बोलताय. हेच तर मॅनेजमेंट त्यांना येतं शिकलेल्या सरकारला. कुठे काय लपवायचं, काय दाखवायचं, कसं दाखवायचं आणि कुठली गोष्ट लपवायची, सगळं माहीत होतं त्यांना. त्यामुळे त्यांच्या मॉडेलला तर आम्ही फॉलो करू शकत नाही. आम्ही तर दिल्लीसाठी ते करू शकतो, जे दिल्लीच्या चांगल्यासाठी मग असेल. दिल्लीच्या स्कूलसाठी काय मॉडेल आहे तुमचं? मला असं वाटतं, की दिल्लीचे गव्हर्नमेंट स्कूल अशा प्रकारे चांगले आम्ही करायला हवे, की आज पेरेंट्स आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलच्या लाईनमध्ये उभे राहून त्यांना रिक्वेस्ट करण्याऐवजी दिल्लीच्या त्या सरकारी स्कूल्समध्ये येऊन शिकण्याची इच्छा ठेवतील, जिथे त्यांना सर्वोत्तम एज्युकेशन मिळेल, अपडेटेड करिक्युलम मिळेल आणि नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलवर जिथे तो विद्यार्थी कम्पीट करू शकेल अशी तयारी मिळेल. त्यांचे स्मार्ट क्लासेस असतील, त्यांची लायब्ररी, त्यांच्या लॅब, प्रत्येक गोष्ट त्याला ते मिळावं जे एका प्रायव्हेट स्कूलच्या मुलाला मिळतं. तेव्हाच आपण आपल्या मुलांना त्या पद्धतीने तयार करू शकतो, जो संपूर्ण पण जगामध्ये हे तर दिल्लीचं म्हणतायत की नाव तुम्ही उज्ज्वल प्रायव्हेट करतील. स्कूलना सपोर्ट करतायत, त्यांना मनाला येईल ती फीस वाढवायची संधी मिळत आहे. रजितजी, दिल्लीमध्ये जे एज्युकेशन चालू होतं, विशेष करून हे प्रायव्हेट स्कूल्स, हे दिल्ली स्कूल ॲक्ट 1973शी गव्हर्न होतं आणि तो ॲक्ट चांगला माहीत असताना सुद्धा देखील कधी कुठल्या जुन्या सरकारने त्यामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न केला नाही. आज सुद्धा दिल्लीच्या प्रायव्हेट स्कूल्सना फीजवरती की त्यांच्या फीज थांबवल्या जाव्या किंवा मनाला येईल तसे त्यांनी वाढवू नये असा कुठलाच मार्ग नव्हता. कुठला कायदा नव्हता, कुठलं इम्प्लिकेशन नव्हतं. पहिल्यांदा कुठलं तरी सरकार आलं, हे ज्यांनी इतकी हिंमत केली, की एक घेऊन आले, की या प्रायव्हेट स्कूल्स आपल्या मनाने फीज वाढवणार नाहीत. जर कुठलीही प्रोसिजर आहे, ती काय असली पाहिजे, कशी त्यामध्ये पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट असेल, कशी त्यामध्ये टीचर्सची इन्व्हॉल्वमेंट असेल. पहिल्यांदा कुठलातरी कायदा बनला आहे. दिल्लीच्या प्रायव्हेट स्कूलच्या फीजना रेग्युलराईज करण्यासाठी या आधीच्या सरकारने कधीच केलं नाही. पहिल्यांदा दबाव टाकला गेला त्या स्कूल्सवर. आज ते लोक रडतायत, की तुम्ही स्कूल्सना अशा प्रकारे ते हे केलंय, की आम्ही आमच्या मर्जीने फीज वाढवू शकत नाहीये. मागील सरकारने कधीच केलं नाही. केवळ नाटक. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही असा तुम्ही सांगा, की कुठलाही एक कायदा त्यांनी आणला असेल, की हा दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी काहीतरी करेल. नाही केलं. माझा प्रश्न असा आहे, की आता जेव्हा कधी दिल्लीत पाऊस पडेल, तेव्हा परत मिंटो ब्रिज पडेल किंवा बस बुडतील? तुमची चिंता योग्य आहे बाळा. दिल्लीमध्ये प्रत्येक वेळी पावसामध्ये मिंटो ब्रिज बुडत आलेला आहे. वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवरती तो फोटो आम्ही लहानपणापासून पाहिला, की तो मिंटो ब्रिज आहे आणि त्यामध्ये एकदम 75-80% पर्यंत बस बुडून गेली. आणि मी सांगू या 4 महिन्यांमध्ये त्या मिंटो ब्रिजवर मी कमीत कमी 5-6 वेळा गेले, की तो मिंटो ब्रिज यावेळी नाही बुडला पाहिजे. पहिल्यांदा गेले, तिथल्या समस्या समजून घेतल्या. मी म्हटलं पंप लावूयात. देवाने सुद्धा मध्ये-मध्ये ट्रायल पाऊस दिला. तर ट्रायल झालं तर लक्षात आलं, की ते कामी नाही आलं. मग ते म्हणाले, की ऑटोमॅटिक लावूयात. तर ऑटोमॅटिक सुद्धा पुढच्या पावसामध्ये बुडून गेलं. तर मग म्हटलं, की एक काम करूया, की 3 वेळेचा तो पंप ऑपरेटर लावूयात. तर तो पाईप फुटला. मग पाईप नीट केला आणि त्याच्यानंतर 3 पावसाळे आणखी आले. मिंटो ब्रिज भरला नाही. तर मी असं समजते, की जेव्हा लोकप्रतिनिधी इतके सिन्सिअर असतील आणि समस्येच्या मागे लागतील, तर उपाय नक्कीच निघतो. तर दिल्लीला उपाय मिळेल. आणखी एक प्रश्न आपण घेऊ शकतो आता. मॅम, दिल्लीच्या व्यापाऱ्यांना असं वाटतं की सरकार त्यांना सपोर्ट करत नाही. तो स्वतःला उपेक्षित समजतो. दिल्लीचे जितके इंडस्ट्रियल एरियाज आहेत त्यांची अवस्था खराब आहे. असं कधीपर्यंत चालत राहील? दिल्लीमध्ये काय मल्टिपल एजन्सी सिस्टम आहे. कुठे दिल्ली सरकार आहे, कुठे नगर निगम आहे, कुठे PWD आहे, कुठे NDMC आहे, कुठे DSIDC आहे. प्रत्येक जागेवर या एजन्सीजचा अशा प्रकारे गुच्छ बनलेला आहे, की तुम्ही गुंतलेले आहेत. पहिल्यांदा कुठलं तरी सरकार असं आलंय, ज्यांनी हा गुंता सोडवण्याचं काम केलं आणि एक खूप मोठं काम. दिल्लीच्या इतिहासामध्ये याआधी कुणी कधी विचार केला आणि कधी करण्याची हिंमतही केली, की लायसन्सिंग प्रक्रियेला चांगलं करण्यासाठी आम्ही पोलीस विभागातून लायसन्सिंगला बाजूला केलं आणि आज पूर्णपणे इतक्या स्थानिक स्वराज्य संस्था केवळ आणि केवळ एक एजन्सी ठेवली, की तुम्हाला लायसन्स ती देतील. हे दिल्लीसाठी खूप मोठं काम झालं आणि व्यापारी आज खुश आहेत.
पहिल्यांदा दिल्ली सरकारने ट्रेडर वेलफेअर बोर्ड बनवलाय, ज्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असताना त्यांच्याबरोबर मिळून कसं काम होईल. पहिल्यांदा दिल्लीमध्ये जे फॅक्टरी लायसन्स असायचे त्याला एमसीडी सुद्धा देत असे, दिल्ली सरकार सुद्धा देत असे. पहिल्यांदा हे काम होणार आहे की तुम्ही एमसीडीला तिथून बाजूला करून केवळ जर डीएसआय डीसी आहे तर दिल्ली सरकार केवळ तुम्हाला एक विंडो सिस्टम, ईज ऑफ डुईंग बिझनेस या सगळ्या गोष्टींवर काम करत असताना आम्ही व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देतोय, ज्यामुळे उत्तम सुविधा दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांना मिळू शकते. तुम्ही सनातनी आहात, धर्मरक्षक आहात, परंतु तुमच्या शासन काळामध्ये गोमातेची दुर्दशा का? दिल्लीच्या रस्त्यांवर कचरा का खावा लागतोय गोमातेला? तुमच्याकडे काय प्लॅन आहे गोमातेच्या वेलफेअरसाठी? हा खरंच खूप त्रासदायक विषय आणि प्रत्येक ते काम जे आपल्या गोमातेला रस्त्यावर निसहाय्य फिरण्यासाठी थांबवण्यासाठी व्हायला हवं, ते आजचं सरकार पूर्णपणे लक्ष देतंय. मी जे सगळ्यात पहिलं पाऊल उचललं, दिल्लीमध्ये ज्या गोशाळा सरकारच्या ग्रांटने चालतात, वर्षानुवर्ष मागील सरकारने त्यांची ग्रांट दिली नव्हती, पहिल्या दिवशीच येऊन आम्ही त्या सगळ्याच्या सगळ्या गोशाळांचा करोडो रुपये जी थकबाकी होती ती रिलीज केली, त्यामुळे त्या गोशाळा व्यवस्थित चालू शकतील. पहिली गोष्ट, दिल्लीमध्ये नवीन गोशाळा बनवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया व्हायला हवी ते काम आम्ही सुरू केलं. तिसरी गोष्ट, ते डेअरीवाले लोक जे दूध तर इथे देतात, त्याच्यानंतर गायींना सोडून देतात की जा रस्त्यावर, अशा सगळ्या डेअरीवाल्यांना केवळ स्ट्रिक्टली नाही, कारण स्ट्रिक्टनेस दाखवला तर ती एक वेगळी पद्धत आहे. त्यांना बोलवून मी बोलणी केली की तुम्हाला सांगा काय तक्रार आहे, का शहराच्या मधोमध इथे राहता आणि त्यानंतर आपल्या गोवंशाला रस्त्यावर सोडता. त्यांनी सांगितलं की वर्षानुवर्ष ज्या डेअरी आमच्या चालू आहे त्यामध्ये सुविधा नाहीच आहेत. ना तिथे गोबर गॅस प्लांट आहे, ना तिथे पाणी आहे, ना तिथे सीवेज सिस्टीम किंवा ड्रेनेज सिस्टीम आहे. तर आम्ही कसं जाणार मॅडम? आणि मी खरं सांगू, त्यांच्या समस्या सुद्धा जेन्युइन होत्या. आज त्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला हव्यात डेअरी कॉलनीसाठी, ती सगळी कामं करण्याच्या दिशेला सरकार पुढे आलंय. त्यामुळे त्या डेअरी कॉलनी ज्या शहराच्या मधोमध राहत आहेत त्यांना तिथे पाठवून मग सगळ्या गायींना तिथे पाठवलं जावं. एक प्रकार. ज्या रस्त्यावर गायी फिरतायत त्यांना गोशाळेत पाठवण्याचं काम, गोशाळेत पाठवण्यासाठी त्यांना ग्रांट दिली की तुम्ही यांना सांभाळा. आणि तिसरा स्ट्रिक्टनेस, की जो कोणी हे काम करेल, तुम्ही गायी जर रस्त्यावर सोडाल तर त्याच्यावर कारवाई होईल. भले तुमचा तो प्रिमायसेस सील केला जाईल किंवा तुमची वीज कापली जाईल. गायींना आम्ही रस्त्यावर फिरण्यासाठी नाही सोडू शकत. त्यांचा त्रास, ते प्लॅस्टिक खाऊन ज्या गायी मरतायत किंवा ॲक्सिडेंटमध्ये त्यांना धडक लागते, कधी गायींना कुठल्या तरी व्हेइकलने धडक लागते, कधी गायीमुळे कुणाला तरी धडक लागते, हे आता दिल्लीमध्ये आम्ही सहन करणार नाही. याच्यासाठी वारंवार सरकार काम करतंय. बघा, मी ज्या कुठल्या सब्जेक्टवर बोलतोय किंवा मग लोक विचारतायत, भले गाय असो, एज्युकेशन असो, पोल्युशन असो, खूप काम सोडलंय तुमच्यासाठी. मी म्हटलं ना, मी यामुळेच त्यांची रोज आठवण काढते की इतकं केवळ काम सोडलं असतं तर हरकत नव्हती रजतजी. काम आणखी गुंतवून सोडलंय. त्यांनी अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा गुंता केला की ते आता आता छोटासा विषय सांगते. दिल्ली सरकारमध्ये जे जे सेल्फ डिफेन्सवाले लोक आहेत त्यांची आवश्यकता होती 500ची. महाराजजींनी 25,000 अपॉइंट केले. 25,000 लोक सरकारमध्ये बसवले. त्यांना मध्ये त्यांनी काम दिलं ऑड इव्हनचं. कधी त्यांना रेड लाईटवर उभं करायचे की लाईट बंद ठेवा. त्यांना लाखो रुपये देत असे, हजारो करोडो रुपये त्यांनी याच भ्रष्टाचारात घालवून टाकले. एक व्यक्ती केवळ ज्याचं काम पाटी पकडणं, त्याला दिवसाचे 1,000 रुपये मिळतात. 30,000 रुपये हे इंजिनियर लोक नाही घेत, तो पाटी पकडणारा घ्यायचा. आणि जेव्हा कोर्टाचे आदेश मिळाले की तुम्ही हे चुकीचं करतात, भ्रष्टाचार झाला, तर त्या सगळ्यांना काढून टाकलं. आता काढून टाकलं तर ते 20-25,000 लोक रोज फिरतात. आमचं काय होईल बाबा, आमचं काय होईल बाबा. ते बस मार्शल जे आज बसमध्ये होते, आज इलेक्ट्रॉनिक बसेस आल्या ज्यामध्ये कॅमेरा सुद्धा आहे, पॅनिक बटन सुद्धा आहे, सगळं काही आहे. मार्शलची गरज नाही, ते मार्शल फिरतायत रोज. आमचं काय होईल बाबा, आमचं काय होईल बाबा. इतक्या वर्षांपर्यंत एक सुद्धा परमनंट एम्प्लॉई लावला नाही. सगळं कॉन्ट्रॅक्टवर चालत राहिलं. पहिल्यांदा सरकारने या 15-20 वर्षांच्या शासन काळानंतर परमनंट जॉब क्रिएट केले.
आम्ही आता 6 तारखेला 1500 नर्सेसला अपॉइंटमेंट लेटर देतोय. आता त्या परमनंट नर्सेस आल्या तर ज्या कॉन्ट्रॅक्टवाल्या होत्या त्या म्हणाला आमचं काय होईल? तर अशा ज्या समस्या आहेत माझ्यासाठी सोडून गेलेत. माझ्यासाठी ते जरा जास्त त्रासदायक आहे, की बाबा काम केलं असतं तर काम नसतं जरी केलं, परंतु कमीत कमी सिस्टीममध्ये गुंता तरी नसता केला. दिल्लीला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेला धक्का तर दिला नसता, जो त्यांनी दिला. तुमचं बोलणं ऐकून मला ते जुनं गाणं आठवतंय. न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहाँ जाते, अगर दुनिया चमन होती तो वीराने कहाँ जाते. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. दिल्लीच्या केजरीवालला दिल्ली शोधते, ते तिहाड जेल शोधतायत बाबा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की ह्या केजरीवाल यांच्या मागे लागल्या आहेत. आता बघा, फिरून फिरून गोष्ट त्यांच्यावरच येते. ते म्हणतायत की 25 वर्षांमध्ये मला शिव्या देऊन बीजेपी पॉवरमध्ये आली. आता तरी जाऊ द्या, आता तरी मला सोडा, आता तरी कोसणं बंद करा. मी मागे नाही लागले. दिल्लीच्या केजरीवालला दिल्ली शोधते, ते तिहाड जेल शोधतायत बाबा. आता तुमच्या सरकारचे एक मंत्री म्हणत होते की केजरीवाल डिप्रेशन मध्ये गेले. ते म्हणतात नाही नाही, मी तर पंजाबला गेलो आहे. हे बघा, परंतु त्यांच्या साथीदारांनी, कारण जशी दिल्लीची सत्ता संपली ते डिप्रेशनमध्ये गेले तर काय करणार, तर पंजाबला गेले. मग तिथे त्यांनी हेलिकॉप्टरच्या चक्रा मारल्या. बघा, छान वाटतंय, फिलिंग गुड, बेटर. मग त्यांना ते मुख्य अजून सुद्धा बघा सोशल मीडियावर फोटो खूप व्हायरल झालेत. गाडी घेतली, मुख्यमंत्र्यांनी सेंटरमध्ये उभं राहायला हवं होतं. मुख्यमंत्री खिडकीला लटकले होते, ते गेट पकडून गाडीचं, आणि केजरीवाल साहेब मध्ये उभे होते. तर त्यांना फील गुड करण्यासाठी, त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी. काही हरकत नाही, सत्ता निघून गेली, पंजाब सुद्धा तुमचंच आहे, चिंता करू नका, एन्जॉय हिअर. त्यांना मंत्र्यांचे मोठे मोठे बंगले दिले जातात, त्यांना मोठे सगळे खर्च केले जातात. मला त्यांना विचारायचंय की तुम्ही पंजाबचे आहात कोण? तुमच्यावर पंजाब सरकारकडून इतका पैसा खर्च होतोय, तुम्ही तर गेलाच गेला. ते सगळे भ्रष्टाचारी ऑफिसर जे तुमच्या बरोबर होते, ते सिसोदिया साहेब सुद्धा सरकारी बंगल्यांमध्ये राहतात. प्रत्येक व्यक्ती जो दिल्लीला उद्ध्वस्त करण्याचा मोठा कल्पित होता, आज जाऊन पंजाबमध्ये अड्डा बनवलाय. आज त्यांना पंजाब प्रश्न विचारतोय. आणि तुम्ही त्यांना चेक करायला पंजाबला सुद्धा गेला. मी आणायला गेले होते, मी त्यांना आणायला गेले होते सर, की दिल्लीमध्ये इतकं काही जे तुम्ही सोडून गेलात, रोज रिपोर्ट उघड होत आहेत सीएजीचे, रोज तुम्हाला बोलवलं जात आहे, तुम्ही इथेच राहा ना. इतका पण काय सत्तेचा मोह की जराशी सुटली आणि तुम्ही निघून गेलात? असं नाही. तुम्ही तर म्हणालात की हे पंजाबचं रक्त आटवायला गेलेत. करतोच आहे ना. आज जे पंजाबला इतके फायनान्शियल डेफिशिटमध्ये त्यांना घेऊन गेलेत, आज तिथली सगळी डेव्हलपमेंट थांबली आहे. आज सुद्धा पंजाब ज्या प्रकारे नशेच्या कैदेत आहे, आज जी वचनं त्यांनी पंजाबला दिली, एक सुद्धा पूर्ण नाही केलं. आणि सुपर सीएम बनून तिथल्या लोकल लोकांना काम करू न देणं, तर हे पंजाबसाठी तुम्ही ठीक नाही. म्हणतात नशेच्या कैदेत आहेत, ते तर म्हणतायत की खूप ड्रग्ज पकडण्याची कामं करतायत. त्यांनी विक्रमजित सिंग मजीठियांना पकडलं, जेलमध्ये टाकलं. पण जे दिल्लीचे पोलीस आणि दिल्लीचं सरकार आहे ते त्यांची मदत करत ते नाहीये. दिल्लीचे पोलीस दिल्लीच्या सरकारला आधीही बरं वाईट बोलायचे. हे पोलीस मला द्या, हे मला करा, असंच बोलायचे ते. त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांचं सरकार ठरवत असे. ते कामवाले सरकार नव्हतं, दामवालं सरकार होतं. तर ज्यामध्ये दाम येतं ते काम होतं, जे नाही होत ते सांगून टाकतात की ते करू देत नाहीत. तर हे ठरवून कटकारस्थान ते रचतात, त्याचा प्लॉट बनवतात, गोष्ट रचतात आणि मग ते प्रेझेंट करतात जनतेसमोर. मग पंजाबमध्ये सुद्धा निवांत राहू देणार नाही तुम्ही त्यांना? देशाच्या जनतेला शांततेत राहता यावं यासाठी केजरीवाल साहेबांना चेक करत राहावं लागतं की ते कुठे आहेत. हो बरोबर, जनतेमध्ये. केजरीवाल जी,
आणि रेखा गुप्ता काय फरक आहे? फरक स्पष्ट आहे. ते जे करत होते कधीच जनतेला भेटत नव्हते. आज दिल्लीजवळ 24/7 कुठल्याही वेळी भेटणारी मुख्यमंत्री आहे. ते शीश महालात राहायचे, पडदे बंद ठेवायचे, अधिकाऱ्यांमध्ये टेरर ठेवायचे. आज अधिकाऱ्यांची मित्र होऊन त्यांना ऐकणं आणि जनतेची साथी होऊन त्यांच्यासाठी काम करणं, हा फरक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री. मॅम, काँग्रेसचे नेता म्हणतात की बीजेपीमध्ये विषारी भाषा बोलणाऱ्यांना प्रमोट करतात. हे खरंय का? खरंय का? हे बघा, विषारी भाषा तर केजरीवालपेक्षा जास्त कधी कोणी बोललंच नसेल, जो देशाच्या प्रधानमंत्रींना सुद्धा उलटसुलट बोलतो. जो इतका माझात येऊन म्हणतो की बाबा जिंकण्यासाठी दिल्लीमध्ये जिंकण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल. जो लोकप्रतिनिधी असून जनतेच्या उपकारांवर निवडणूक जिंकून मुख्यमंत्री बनून अशी भाषा बोलतो. आणि जेव्हा हे काँग्रेस आणि एकत्र येतात आम आदमी पार्टीवाले, कधी एकत्र येऊन लढतील, कधी वेगळे होऊन लढतील. हे मावस भाऊ आहेत. तुमच्या लक्षात येतंय? तुम्ही राहुल गांधींना रावणाशी कम्पेअर केलं होतं, प्रियंकाला शूर्पणखेशी केलं होतं. ही 2019ची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल केजरीवालला कुंभकर्णाशी केलं. आता ते 6 महिने तिथे राहतात, परत उठतात, मग दिल्लीला येतात, परत जाऊन कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये झोपतात. तर कुंभकर्णासारखेच झाले ना. तर आता तुम्ही पुढच्या वेळी म्हणाल की तुम्ही कुंभकर्णाशी केलं. काय करणार सर, आमच्याकडे अशीच सिस्टम आहे. कोणी कुठे ना कुठेतरी कंपेअर करून ते लोकांना समजते ती गोष्ट की काय चालू आहे. आता जो देशासाठी चुकीचं करतोय, समाजासाठी चुकीचं करतोय, तो रावणासारखाच असेल. तर अशी एखादी व्यक्ती अचानक गायब होते, मग अचानकपणे उठून येत, मग म्हणते की मी तर दिल्लीशी किती जोडलेला आहे. तो तर कुंभकर्णासारखाच झाला. इतकं काम तुमच्याकडे आहे, पण नजर सगळ्यांवर ठेवता तुम्ही. आता दिल्लीच्या जनतेने दिल्ली शहराची केअरटेकर म्हणून माझी निवड केली, तर नजर सुद्धा ठेवावी लागेल, काम सुद्धा करावं लागेल, वेळ सुद्धा काढावा लागेल. तर एका सेवकाचं हेच काम आहे की आपल्या घराचं संपूर्ण रक्षण करावं आणि त्यामध्ये राहणाऱ्या जनतेला पूर्ण सेवा द्यावी. तुम्ही सिनेमा बघता का? आणि सिनेमे बघत असेल तर तुमचा आवडता अभिनेता कोण आहे? आणि एक आवडतं गाणं तुमचं, जे तुम्हाला आवडतं. मी खूप सिनेमे बघत होते. म्हणजे इतके बघायचे की तुम्ही लोकांनी तर तो व्हीसीआर वाला काळ नाही बघितला. कोण कोण व्हीसीआर वाले तिथे? मग जेव्हा व्हीसीआर भाड्याने आणायचो ना, रात्री 3 सिनेमे मी 3 बघायचे. आणि कित्येकदा तर चौथा सुद्धा आणून ठेवायचे की फटाफट फॉरवर्ड करून तो सुद्धा बघायचे. परंतु तो काळ गेला. हळूहळू समाजाबरोबर जोडले गेले इथे. परंतु आज सुद्धा मला आवडतं सिनेमे बघायला. जेव्हा कधी रिलॅक्स फील होतं तेव्हा वाटतं की सिनेमा बघितला पाहिजे. आणि खूप चांगले चांगले सिनेमे समाजामध्ये असे येतात की जे बघून खरंच तुमच्या आतल्या त्या भावना जागृत होतात. जसं केसरी सिनेमा बघितला तर खूप आनंद मिळाला. 3 इडियट खूप चांगला सिनेमा वाटला. खूप सारे असे चांगले चांगले सिनेमे आहेत जे बघून असं वाटतं की एकतर तुम्ही रिफ्रेश होता आणि देशासाठी काहीतरी करण्यासाठी तुमच्या आत जो जोश जो आहे तो आणखी तीव्र होतो. त्यांनी विचारलं होतं की तुमचा आवडता अभिनेता कोण आहे आणि गाणं. हे मी विसरले. आता ते नाले, कचरा तेच लक्षात राहतं. गाणी कमीच लक्षात राहतात. परंतु एक गाणं खूप छान आहे. तेरी मिट्टी में मिल जावा, मैं गुलवन. रेखाजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक विषयावर प्रश्न विचारले, दिल्लीशी निगडीत प्रत्येक विषयावर. आणि मला थोडं आश्चर्य सुद्धा वाटलं की 5 महिन्यांमध्ये तुम्ही प्रत्येक विषयावर प्रभुत्व मिळवलंय. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे, चांगली इन्फॉर्मेशन सुद्धा आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजच्या जज रिचा अनिरुद्ध यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता
आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज रिचा अनिरुद्ध यांच्या निर्णयाची. रेखाजी, मातीतल्या नेता आहात तुम्ही, हजरजबाबी आहात, जनतेची नस तुम्ही चांगली ओळखता आणि चांगली गोष्ट आहे की हसत हसत बोलता आणि अशी आशा आहे की हसत हसतच काम करत असाल. तुम्हाला दिल्लीच्या हॉट सीटवर बसून खूप कमी काळ झालाय, परंतु तुमच्याकडून दिल्लीच्या जनतेला खूप जास्त अपेक्षा आहेत. आज रेखाजींनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काही आडवळण न घेता स्पष्टपणे दिलं. आपल्या सगळ्या निर्णयांवर तुम्ही एकदम अनअपॉलॉजेटिक दिसलात. चांगली गोष्ट आहे की मोठी मोठी वचनं नाही देत आहात, कारण दिल्लीची जनता वचनांना वैतागलीय. आज अदालतमध्ये रेखाजींची उत्तरं रंजक होती आणि हे लक्षात आलं की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. चांगली गोष्ट आहे, पुढे तुमच्या कामी येईल, कारण तुमचा पुढचा मार्ग सोपा नाहीये, कारण आव्हानं आहेत तुमच्यासमोर. अदालत त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करते आणि भविष्यातील आव्हानं आणि कार्यांसाठी शुभेच्छा देते. या आशेबरोबर, विश्वासाबरोबर की रेखा गुप्ता अशाच प्रकारे दिल्लीच्या जनतेच्या भावनांचा आदर करत राहतील, दिल्लीच्या लोकांची सेवा करत राहतील आणि दिल्लीचे हे जे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे यातून ते मार्ग काढून दिल्लीला जगातील एक मोठी राजधानी, एक भव्य राजधानी बनवतील, ही आशा आहे. माझी भेट तुमच्याशी होईल पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.